स्त्रियांना नाचवण्यासाठी बोलवलं होतं. तेव्हा शिवाजी महाराज पडद्याच्या पाठीमागून त्या स्त्रियांचा नाच बघत होते आणि हे मासाहेबजी यांना समजलं. मासाहेब जवळ धावत पळत शिवबांजवळ आल्या, शिवबांचा हात धरला आणि त्यांना ओढत फडफडत घेऊन गेल्या आणि म्हणल्या, शिवबा, तुम्हाला स्त्रिया नाचवणारे राज्य नाही बनायचं, तुम्हाला स्त्रिया वाचवणारे राज्य बनायचंय. शिवबा, तुम्हाला स्त्रिया वाचवणारे राज्य बनवायचंय. आणि हे वाक्य तंतोतंत माझ्या शिवाजी महाराजांनी पाळलं. आपल्या आईची आज्ञाची होती ती तंतोतंत शिवाजी महाराजांनी पाळली आणि स्त्रीचा आदर करायला लागले, स्त्रीची कदर करायला लागले. एकदा एका पाटलाने एका स्त्रीवर अत्याचार केला होता. तेव्हा शिवाजी महाराजांनी आज्ञा केली की त्या पाटलाला घेऊन या. आणि त्या पाटलाला आणलं गेलं आणि सांगितलं, याचे हातपाय तोडून याला वेशीवर टांगा. प्रत्येक गावची कोणती नाही कोणती तरी वेशी असतेच. इथून नावडी बंद झाली, बरोबर का? बंद झाली, वेशीवर बंद झाली म्हणायचं नावडी, बरोबर ना? इथून नावडी बंद झाली. झोप आली की काय? बंद झाली की चालू झाली नावडी वेशीवर? चालू झाली. वेश ही प्रत्येक गावची असते, तशीच इथं वेश होती. आणि तिथं शिवाजी महाराज सांगितलं की याचे हातपाय तोडून याला द्या. तर स्वराज्यामध्ये आमच्या आया बहिणीकडे वाकड्या नजरेने बघण्यापेक्षा आम्ही काय हाल करतो ना, हे प्रत्येकाला दिसलं पाहिजे. आमच्या आया बहिणीकडे वाकड्या नजरेने पुन्हा कोणत्याही पुरुषाने पाहण्याची हिंमत नाही केली पाहिजे. म्हणून त्या पाटलाला उलट टांगायला सांगितलं. एवढं कडक शासन होतं स्वराज्यामध्ये, एवढा आदर करत होते स्त्रियांचा शिवाजी महाराज. एकदा कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी